राज्यभरातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान पार पडणारे सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 दरम्यान मतप्रक्रिया पार पडेल। निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनाकडून या मतदान प्रक्रियेची तयारी सध्या सुरू आहे। मतदानाच्या पार्श्वभूमीवर संबंधित 12 जिल्ह्यांमधील शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मतदानानंतर सोमवारी म्हणजेच 9 फेब्रुवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे पुकारण्यात आलेल्या दुखवट्यामुळे या निवडणुका 5 फेब्रुवारीऐवजी 7 फेब्रुवारीला घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला होता। रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी अलिबाग तालुक्यातील मतदान आणि मतमोजणी केंद्राची पाहणी केली। झिराड, वरसोली आणि सेंट मेरी हायस्कूल इथे मतदान केंद्राचं, देहुळ इथे स्ट्रॉंग रूम आणि साहित्य वितरण केंद्राचा त्यांनी आढावा घेतला। मतदानासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध असल्याचं सांगत वाघमारे यांनी प्रक्रिया निष्पक्षपणे आणि भयमुक्त वातावरणात पार पडेल असा विश्वास व्यक्त केला। मतदारांनी निर्भयपणे आपल्या मतदानाचा हक्क बजावा असंही त्यांनी आवाहन केलं। गेल्या 20 दिवसांपासून सुरू असलेली परभणी जिल्हा परिषदेची निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे। उद्या मतदान होणारे जिल्हा परिषदेच्या 54 गटांसह पंचायत समितीच्या 108 गणांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडते। परभणी जिल्ह्यात एकूण 1278 मतदान केंद्र असून त्यासाठी प्रशासन सज्ज झाले। जिल्ह्यातील 9 तालुक्यातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून मतदान केंद्र अधिकाऱ्यांना ईव्हीएम मशीन, मतदार याद्या आणि इतर साहित्याचं वाटप करण्यात आलं। हे साहित्य घेऊन मतदान अधिकारी केंद्राकडे रवाना झाले। 54 गटांसाठी 247 तर 108 गणांसाठी 433 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होईल। परभणी जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय कुटुंबातील सदस्य रिंगणात उतरल्याचं चित्र आहे। झरी जिल्हा परिषद गटात चक्क मामा आणि भाची यांच्यात थेट लढत असून ही निवडणूक लक्षवेधी ठरली आहे। भाजपकडून दिलीप देशमुख तर ठाकरे सेनेकडून सोनल देशमुख निवडणूक लढवत आहेत। सोनल देशमुख या माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या कन्या, तर दिलीप देशमुख पहिल्यांदाच निवडणूक लढवत असून आपलं नशीब आजमावत आहेत। आपल्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी असून झरी हीच आपली कर्मभूमी आणि जन्मभूमी असल्याचं सांगत काम करणाऱ्या व्यक्तीलाच मतदार पसंती देतील असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला। मात्र सोनल देशमुख यांनी या लढतीवर भाष्य करणं टाळलं। सगळी फळी माझ्यासोबत आहे, जीवाला जीव लावणारे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत, त्याच्यामुळे मला आव्हान वगैरे काही वाटत नाही। हो, भाची असली तरी शेवटी लोकांच्या गरजा पूर्ण करणारा, लोकांच्या अडीअडचणीला मदत करणारा, 24 तास त्यांच्यात राहणारा उमेदवारच लोक निवडतील ही मला खात्री आहे। काल सोलापूर जिल्हा परिषदेसाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या। जिल्ह्यातील 68 जागांसाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली। मात्र अजितदादांच्या निधनानंतर प्रचाराचं स्वरूप बदललं असलं तरी या निवडणुकीत एक वेगळी घटना पाहायला मिळाली। तब्बल 12 वर्षांनी मोहिते पाटील काका पुतणे एकत्र प्रचाराच्या स्टेजवर आले। माजी मंत्री प्रतापसिंग मोहिते पाटलांच्या निधनापूर्वीच माजी उपमुख्यमंत्री विजयसिंग मोहिते पाटील आणि सर्व कुटुंबीय यांच्यात राजकीय वितुष्ट निर्माण झालं होतं। नगरपालिकेला दोन्ही मोहिते एकमेकांच्या विरोधात लढले होते। मात्र जिल्हा परिषदेला दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी झाल्यानं तब्बल 12 वर्षांनंतर दोन्ही मोहिते पाटील प्रचाराच्या वेळी एका स्टेजवर पाहायला मिळाले। राज्यातील 8 महापालिकांमध्ये आज महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली। या 8 पैकी 7 महापालिकांमध्ये भाजपचे महापौर हे कारभारी असणार आहेत, तर एका महापालिकेत राष्ट्रवादीचा महापौर असेल। याशिवाय उपमहापौरपदी 5 भाजपचे तर 3 शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत। नाशिकमध्ये मनसेनं चक्क शिंदेंना साथ दिली। शिवसेना आणि भाजप युतीचं घोंगडं भिजत पडलेलं असतानाच शिवसेना आणि मनसे असं नवं समीकरण उदयाला आलं। शिवसेना मनसे आघाडी असं नामकरण करण्यात आलं। नाशिकमध्ये मनसेच्या मयुरी पवार या एकमेव नगरसेविका विजयी झाल्या, तर शिवसेनेचे 26 नगरसेवक विजयी झाले। मनसेला सोबत घेतल्यानं शिवसेना आणि मनसे यांचा मिळून एक सदस्य स्थायी समिती वाढणार आहे। मात्र ठाकरेंच्या शिवसेनेसोबत निवडणूक लढवणार आता मनसेच्या एकमेव नगरसेवकानं सत्ता स्थापनेआधी शिंदेंची साथ त्यांना दिल्यानं राजकीय चर्चांना उधाण आले। स्थायी समिती, प्रभाग समिती, स्वीकृत नगरसेवक आणि पालिकेतील विविध समित्यांवरची राजकीय समीकरण यामुळे बदलणार आहेत। नवनिर्माण सेनेचा नाशिक महानगरपालिकेमध्ये एक नगरसेवक निवडून आला होता आणि त्या अनुषंगाने आम्ही आमचा स्वतंत्र गट बनवला होता। परंतु आगामी महाकुंभमेळ्याचे जो आहे नाशिकमध्ये त्यात जे विकास कामं होणं गरजेचं आहे, तो बघितला आपण तर तो महाकुंभमेळा जो आहे तो आमच्या प्रभागातच आहे आणि अशा परिस्थितीमध्ये विकास कामं ही झाली पाहिजे, त्या दृष्टीने आम्ही हे सर्व शिंदेंच्या शिवसेनेबरोबर गेलेलो आहोत।
चंद्रपूरमध्ये भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यात पुन्हा एकदा वाद रंगल्याचं पाहायला मिळतंय. भाजपकडून महापौर पदाच्या अधिकृत उमेदवार संगीता खांडेकर आहेत. मात्र ऐनवेळी जोरगेवार गटाच्या सारिका संदुरकर यांनी अर्ज दाखल केल्यानं दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा वाद झालाय. भाजप प्रदेशाध्यक्षांनी संगीता खांडेकरांचा फॉर्म भरण्यासाठी सांगितलं असल्याचं सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्ट केलं. तर फॉर्ममध्ये त्रुटी निघू शकते असं वाटल्यानं वरिष्ठांची चर्चा करून फॉर्म भरण्यात आल्याचं जोरगेवारांनी स्पष्ट केलं. माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक झाली. बैठकीनंतर हे निश्चित झालं की या संदर्भातले निर्णय आमच्या प्रदेश अध्यक्षाच्या पत्राच्या माध्यमातून जे आदेश येतील या संदर्भात संगीताताई खांडेकर यांचा फॉर्म भरण्यासाठी सांगितला आणि तो फॉर्म नगरसेवकांनी भरला. भारतीय जनता पार्टीमध्ये काँग्रेसच्या पद्धतीने वागणं हे नंतर महागात पडते हे मात्र अनेकांनी अनुभवलं. पक्षाच्या अध्यक्षाचा अवमान करणं हे या पक्षाच्या अनुशासनामध्ये बसत नाही. या अगोदर एबी फॉर्म आणि आता पुन्हा आवेदन भरणं हे निश्चितपणे याची गंभीर नोंद पक्षाच्या बैठकीत होईल. याचं कारण असं आहे की आम्हाला तिथे असं एक लक्षात आलं की कदाचित आमच्या एखाद्या फॉर्ममध्ये त्रुटी निघू शकते, अडचण निर्माण होऊ शकते. काँग्रेसने जेव्हा 4 नावं दिले तेव्हा मी विधानसभा चा लोकप्रतिनिधी म्हणून आणि निवडणूक प्रमुख म्हणून आम्ही आणि आमच्या गटनेत्यांचा आम्ही सर्वांनी चर्चा केला आणि एक आपण प्रिकॉशनरी प्रोव्हिजन म्हणून आम्ही तो एक दुसरा फॉर्म त्या ठिकाणी प्रोड्यूस केलेला आहे आणि तो फॉर्म प्रोड्यूस केल्यानंतर त्याचा विड्रॉलसुद्धा आम्ही घेतलेला आहे. आमच्याकडे काही तो विषयच नाही आहे की बाबा कोणी काही पुन्हा नव्यानं भारतीय जनता पार्टीचे 2 उमेदवार किंवा काँग्रेसचं जसं आहे 4-4 टाकलं तसं आमच्याकडे काहीच नाही आहे. मुंबईत भाजपच्या महापौर पदाच्या नावाच्या घोषणेचा मुहूर्त ठरला. उद्या सकाळी 9 वाजता भाजपच्या नगरसेवकांची महापालिका मुख्यालयात महत्त्वाची बैठक होईल. त्या बैठकीत महापौर पदाच्या निवडीबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम भाजपच्या पहिल्या महिला महापौराच्या नावाची घोषणा करतील. घोषणेनंतर सकाळी 10 वाजता महापौर पदाच्या उमेदवारासह सर्व नगरसेवक अर्ज दाखल करतील. त्यामुळे महापौरपदी नेमकी कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली. मुंबई महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या मुद्द्यावर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये चर्चा रंगण्याची शक्यता आहे. ठाकरे सेनेच्या शिवसेनेला 3 स्वीकृत नगरसेवक देता येणार असताना त्यापैकी 1 नगरसेवक मनसेचा असावा यासाठी मनसेचा आग्रह आहे. जागा वाटपाच्या वेळी ठाकरे सेनेला अधिक जागा देत मनसेने कोणताही आग्रह धरला नव्हता. त्यामुळे आता एक स्वीकृत नगरसेवकाची जागा मनसेसाठी सोडावी अशी मागणी मनसेच्या नेत्यांकडून केली जाते. मनसेला सत्ताधारी पक्षांकडून प्रस्ताव असल्याची माहिती असून ठाकरे सेनेनं मागणी मान्य केली नाही तर पर्यायी भूमिकेचा विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना मनसेला एक स्वीकृत नगरसेवक देणार का हे पाहावं लागेल. मनसेच्या संख्याबळानुसार किंवा MIMला संख्याबळानुसार हे मिळणार नाही आहे. परंतु आम्ही युतीत निवडणूक लढवली आणि युतीत निवडणूक लढवल्यामुळे आम्हाला एखादं स्वीकृत नगरसेवक पद मिळावं अशी आमच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची भावना आहे. मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक अजित रावराणेंनी शिवसेनेला पाठिंबा दिला. माझ्या निधीसाठी आणि विकासासाठी शिवसेनेला पाठिंबा देत असल्याची प्रतिक्रिया रावराणेंनी दिली आहे. तुम्ही शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा देत आहात असं चर्चा चालू काय नेमकी? हो, नक्कीच मी शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांना मी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शरदचंद्रजी पवार पक्षाचा एकमेव नगरसेवक म्हणून मी फक्त त्यांना पाठिंबा देत आहे. मी पक्षामध्ये जात नाही किंवा शिवसेनेमध्ये जात नाही आहे. मी त्यांना फक्त पाठिंबा देतो. भिवंडी महापालिकेत सत्ता स्थापनेचा पेच दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीचा होत चाललाय. निकालाला 3 आठवडे उलटले तरी महापौर पदाचा निर्णय अजूनही गुलदस्त्यातच आहे. सर्वाधिक नगरसेवक असूनही काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी बहुमतापासून 4 पावलं दूर आहे तर भाजप आणि शिवसेनाही आकड्यांच्या खेळात अडकली आहे. निर्णायक ठरू शकणारा समाजवादी पक्ष महापौर पदाची मागणी करून नॉट रिचेबल झालाय. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आलाय. कोल्हापूर महानगरपालिकेवर पहिल्यांदाच महायुतीची सत्ता स्थापन झाली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या 51व्या महापौरपदी भाजपच्या रुपाराणी निकम यांची निवड झाली. महापौरपदाच्या निवडणुकीत रुपाराणी निकम यांना 46 मतं मिळाली तर काँग्रेसचे उमेदवार सचिन शेंडे यांना 35 मतं मिळाली. कोल्हापूर महानगरपालिकेत एकूण 81 नगरसेवक असून या निकालामुळे महायुतीनं महापालिकेत सत्ता काबीज केल्याचं स्पष्ट झालंय.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी अक्षय जरग यांची निवड झाली. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत अक्षय जरग यांना 46 मतं मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार दुर्वास कदम यांना 35 मतं पडली. विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षातून विजयी झालेले अक्षय जरग हे एकमेव नगरसेवक असून त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिलाय. या पाठिंब्याच्या जोरावर शिवसेनेच्या कोट्यातून अक्षय जरग यांची उपमहापौर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपचे रवी लांडगे यांची बिनविरोध निवड झाली. पीठासीन अधिकारी दीपक तावरे यांनी अधिकृत घोषणा केली, तर उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या वैशाली काळभोर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपच्या शर्मिला बाबर यांची उपमहापौर म्हणून निवड झाली. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात दिघंची जिल्हा परिषद गटातून भाजपकडून 66 वर्षीय कल्लाप्पा नानाकुटे यांना उमेदवारी देण्यात आली. वयाची 60 ओलांडली असली तरी गेल्या आठवडाभरात त्यांनी तरुणांना लाजवेल असा जोमाना प्रचार करत निवडणुकीत रंगत आणली. राजकारण, समाजकारण आणि अध्यात्माच्या माध्यमातून आजवर काम करत आलो असल्याचं सांगत प्रचारादरम्यान मतदारांचा चांगला प्रतिसाद असल्याचा दावा कुटे यांनी केला. सांगलीच्या कडेगाव तालुक्यात वांगी जिल्हा परिषद गटात आचारसंहितेच्या उल्लंघनाचा प्रकार समोर आला. मौजी वडियारबाग इथं भाजपच्या जिल्हा परिषद उमेदवाराकडून महिला मतदारांना साड्या वाटप करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. वांगी गटातील भाजप उमेदवार स्नेहा महाडिक यांच्या कार्यकर्त्यांकडून साडी वाटप सुरू असताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पकडून ठेवलं. मात्र भरारी पथक येईपर्यंत अंधाराचा फायदा घेऊन संबंधित पळून गेले. दरम्यान साडी वाटपासाठी वापरण्यात आलेली 4 चाकीची गाडी आणि साड्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी भरारी पथकाच्या ताब्यात दिल्या असून भरारी पथकानं पंचनामा करून सर्व मुद्देमाल ताब्यात घेतलाय. छत्रपती संभाजीनगरच्या महापौरपदासाठी समीर राजूरकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा मंत्री अतुल सावे यांनी केली, तर उपमहापौर म्हणून राजेंद्र जंजाळ यांचं नाव जाहीर करण्यात आलं. तर दोघांनीही महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलाय. आम्ही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असल्याचं सांगत शहराच्या विकासालाच प्राधान्य दिलं जाईल असं अतुल सावे म्हणत पुढील 5 वर्षांमध्ये शहराचा विकास ठळकपणे दिसेल असा विश्वास नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करता मंत्री आणि शिवसेनेचे नेते संजय शिरसाट या अनुपस्थित असल्यानं ते नाराज असल्याची चर्चा रंगली. आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे महापौर म्हणून समीर राजूरकर यांचा उपमहापौर म्हणून शिवसेनेच्या वतीने माननीय राजेंद्रजी जंजाळ साहेब कंप्लीट करूया. राजेंद्र जंजाळ साहेबांना पण महापालिकेचा चांगला अनुभव आहे. त्यांनी या अगोदरही महापालिकेमध्ये उपमहापौर म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे. नाही, त्यांचा काय दावा आहे त्याच्याबद्दल मला कल्पना नाही, परंतु शिंदे साहेब जो आदेश देतील तो आम्हाला मान्य आहे. नाराज वगैरे काही नाही असाचं काही कारण नाही आहे. नगरसेवकाची इच्छा असते ते भरतात, परंतु सांगितल्यानंतर पक्षाच्या आदेशानंतर ते वापसही घेतात. आता महापौरांसाठी सुद्धा अनेक लोकांनी अर्ज घेतले होते, जवळपास अनेक अर्ज गेले होते, तसे उपमहापौरसाठी गेले असतील, परंतु जेव्हा वरून आदेश एकनाथ शिंदे साहेब देतील त्या टायमाला ते वापस घेतले जातील. काही जण बायकोला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष करण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत, पण त्यांचा टांगापलटी घोडे फरार करणार असल्याचं म्हणत शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनी राणा जगजितसिंग पाटील यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला. तसंच त्यांनी राहुल मोटेंवरही निशाणा साधला. नेते मंडळी, बऱ्याच नेते मंडळीच्या सौभाग्यवती गुडघ्याला बाशिंग देव पाण्यात घालून बसलेले. जसं 2022ला टांगापलटी घोडे फरार केले, तसं येत्या जिल्हा परिषदेमध्ये त्यांचा टांगापलटी आणि घोडे फरार केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, एवढंच आजच्या ह्या सभेत तुम्हाला वचन देतो. नाशिक महापालिकेत अखेर भाजप आणि शिवसेनेच्या वाटाघाटी यशस्वी झाल्या. भाजपच्या हिमगौरी आडके महापौरपदी तर शिवसेनेचे विलास शिंदे यांची उपमहापौरपदी निवड झाली. तर नवनिर्वाचित महापौर हिमगौरी आडके यांच्या अध्यक्षतेखाली महासभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह निधनानंतर शोक प्रस्ताव सादर करून श्रद्धांजली वाहण्यात आली. अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांनी अंबड परिसरातील पेलिकन पार्कमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्मारक उभारावं अशी मागणी केली. तर भाजपचे महापौर झाल्यानंतर गिरीश महाजनांनी सगळे मिळून विकासासाठी काम करू असा विश्वास व्यक्त केला. आम्ही सगळे मिळून तिने आमदार आमचे या ठिकाणी आहेत, आता महापौर आमचे आहेत, उपमहापौर आमचे आहेत, आम्ही सगळे मिळून या ठिकाणी नाशिकचा विकास फक्त हाच आमचा आता केंद्रबिंदू राहील आणि त्या दृष्टीने आम्ही आता
कामाला लगेच महापालिका म्हणून आम्ही लगेच लागू. तसं कुंभमेळा असल्यामुळे आम्ही तर अतिशय जोरात अतिशय वेगाने या ठिकाणी कामाला लागलेलो आहोत. नाशिक महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीला सर्व नगरसेवकांना उपस्थित राहण्याचे आदेश होते. त्यामुळे मुलीचं लग्न असतानाही भाजप नगरसेविका इंदुमती खेताडे या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होत्या. महापौर पदाची निवडणूक संपताच त्या सभागृहातून निघून गेल्या. माझ्या मुलीचं लग्न आहे आज 12:30ला रामलीला हॉल जत्रा हॉटेल जवळ. तरी पण मी लग्न असून सुद्धा इथे मतदानाला आलेले आहे. सर्वांना आभार, धन्यवाद. आधी कर्तव्य बजावलं आणि मग लग्नाला निघाले आहे. मालेगावमधील राजकीय हालचाली घडत असताना एमआयएमनं तटस्थ भूमिका घेतली. एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी एक पोस्ट करत तटस्थ भूमिका घेतली असल्याचं स्पष्ट केलं. मात्र मालेगावमध्ये काल एमआयएमच्या आमदारांनी दादा भुसे यांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलं होतं. धुळे महापालिकेत राजकीय टप्पा महत्त्वाचा पार पडला असून भाजपच्या मायादेवी परदेशी या महापौर म्हणून निवड झाल्यात. तर ज्योत्स्ना पाटील यांची उपमहापौरपदी निवड झाली. महापौर आणि उपमहापौर पदासाठी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या विशेष सभेत सर्व पक्षांच्या नगरसेवकांच्या सहमतीनं एकमतानं निर्णय घेण्यात आले. त्यामुळे धुळे महापालिकेत नव्या नेतृत्वानं कामकाजाला सुरुवात केली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.